नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या कोल्हापूर बँड्समॅनचा जो पेपर आहे त्याचं आज विश्लेषण 100 प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला प्रश्न होता, वेळ आपण चर्चेमध्ये न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांचं एक्सप्लेनेशनवर देऊया. पहिला प्रश्न आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते. ग्रामसभेचं कलम कोणतं आहे? 243 अ किंवा ए हे ग्रामसभेचं कलम आहे. आणि ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, तुम्हाला माहीत आहे. आणि जिल्हा परिषदा किती आहेत? तर जिल्हा परिषदा 34 आहेत. 2 जिल्हे कोणते की जिथे जिल्हा परिषदा नाहीत? एक मुंबई शहर आहे आणि मुंबई उपनगर, जिथे जिल्हा परिषदा नाहीत. जिल्हा परिषदा स्थापन कोणत्या कायद्यानुसार केले जातात? झडपी व पंचायत समिती अधिनियम 1961 यानुसार झडपी व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये काय केलं जातं? जिल्हा परिषदांची स्थापना केली जाते. आणि ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार? 1958चा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 यानुसार ग्रामपंचायती स्थापन केल्या जातात. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषदा स्थापन केल्या जातात. त्यानंतर पुढचं आहे, सागर तळावरील पर्वतरांगांना, सागराचा जो तळ असतो हे समुद्र आहे, समुद्राच्या अंतर्गत ज्या पर्वतरांगा असतात त्यांना काय म्हणलं जातं? तर त्याचं उत्तर आहे जलमग्न पर्वतरांग म्हणलं. हे पर्वत जे असतात फक्त ते सरफेसवरती म्हणजेच जमिनीवरती जे पर्वत असतात त्याला आपण पर्वत म्हणतो. आणि सागरातले खंडांत उतार म्हणजे ही जमीन आहे आणि हा समुद्र आहे. समजा इथे जो उतार असेल, म्हणजे आपण जर समुद्रात गेलं जे उतार लागतो असं एक थोडं खोल जायला लागतं, त्याला काय म्हणलं जातं? तर समुद्रातला खंडांत उतार म्हणलं जातं. आणि सागरी डोह म्हणजे काय असतात? सागरामध्ये अशी जी खोली असते, अचानक खोली आलेली असते, त्याला सागरी डोह म्हणतात. आणि गर्ता म्हणजे काय असतं? एकदम तीव्र उतार असतं दोन्ही बाजूनी, त्याला काय म्हणलं जातं? गर्ता म्हणलं जातं. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? तर त्याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. 1928 मध्ये जे भारताच्या बाहेरील लोक आहेत, ज्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली होती. आता तुम्हाला प्रश्न काही आहेत. आता याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली आहे 1943ला. आणि रासबिहारी बोस यांनीच आझाद हिंद फौज याची सुद्धा स्थापना केलेली आहे. म्हणजे रासबिहारी बोसांच्या बाबतीत हे 2 लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक लक्षात ठेवा की जे तुम्हाला इथं विचारलेले आहेत, लोकमान्य टिळक, त्यांच्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता की 1920 मध्ये त्यांनी एक काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष स्थापन केला होता, जे 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे निवडणुका घेण्यात येणार होत्या, त्या निवडणुका लढविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी काँग्रेस अंतर्गतच काँग्रेस डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना केलेली होती. हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे, द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं असं विचारलेलं आहे. 4 नंबरचं ऑप्शन येतं ने आणि आन. जे द्वंद्व समासामध्ये 2 ऑप्शन्स असतात तुमच्याकडे, दोन्ही शब्दांना काय असतं? महत्त्व दिलेलं असतं आणि ते म्हणजे अव्ययांनी जोडले जातात. आणि व किंवा या अव्ययांनी जोडले जातात ते म्हणजे, आणि दोन्ही शब्द काय महत्त्वाचे असतात. आता याच्यातलं पुरणपोळी तुम्हाला माहीतच आहे. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी, तो कोणता आहे? तत्पुरुष समास आहे.
तत्पुरुष तत्पुरुष समास आहे, बरोबर. त्यातलं आणि अनंत, अंत नाही असा बहुव्रीही समास आहे, ज्याला अंत नाही असा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. इथं तुम्हाला आलेले ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे आणि अथवा ही डॅश डॅश अव्यये आहेत. तर ही उभयान्वयी अव्यय आहेत. उभयान्वयी अव्यय काय करतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडत असतात, त्याला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर पुढचं आहे पायाखालील रान घाली सारे. पायाखाली रान घाली सारे वाक्यातील क्रियापद विचारलं आहे. तर घाली हे काय? त्याचं क्रियापद आहे. काय केलं? क्रिया केली जाते. त्यानंतर आता पुढचा एक गणिताचा प्रश्न विचारलेला आहे. एक प्रति चौरस किलोमीटर म्हणजे प्रति चौमीटर असतं, बरोबर. चारी बाजू ते 600 रुपये प्रमाणे आयताकार भूखंडाचं किंमत किती आहे? तर 4,20,000 रुपये आहे. तर भूखंडाची लांबी 35 म्हणजे एकूण एक भूखंड आहे, हा एक भूखंड आहे. ह्याची लांबी किती आहे? लांबी 35 आहे. आणि रुंदी किती विचारलेलं आहे आपल्याला, आणि त्याचं प्रति चौरस किलोमीटर असं 600 रुपयेनं त्याचं किंमत ठरलेली आहे. आणि त्याची टोटल किंमत किती आहे? 4,20,000 रुपये, बरोबर. आता समजलं तुम्हाला. मग आता 4,20,000 हे प्रति चौरस किलोमीटरची जर किंमत असेल तर किती भूखंड आहेत ते टोटल हे विचार करा. आता 4,20,000 भागिले 600, हे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले, एक 6 1 6 6 7 42, म्हणजे टोटल भूखंड किती आहेत त्या एरियामध्ये, त्या क्षेत्रफळामध्ये, आयताकार क्षेत्रामुळे? तर 700 भूखंड आहेत. प्रत्येक भूखंडाला 600 रुपये देऊन त्यांनी 4,20,000 रुपयाला तो भूखंड विकत घेतला आहे. कोणतेही गणित सोडवताना ते पैशाच्या स्वरूपात मांडायचं, आपण स्वतः खरेदी करतोय. आता बघा, 700 भूखंड आहेत, ते 600 रुपयाला एक, असं तुम्हाला 4,20,000ला पडलं आहे. तर त्याची लांबी किती आहे? 35 आहे. तर रुंदी किती? आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? हे म्हणजेच 700 म्हणजेच तुमचं क्षेत्रफळ आहे 700, बरोबर. लांबी किती आहे? 35 आणि रुंदी तुम्हाला माहीत नाही. आता इकडे गुणाकारामध्ये आहे म्हणजे 700 भागाकारामध्ये जाईल. 700 भागिले 35 बरोबर काय येणार आहे? तुमची रुंदी येणार आहे. मग 35 1 35, 35 दोन्ही 70, म्हणजे 35 रुपयाचं दुप्पट किती झाले? 70 रुपये. आणि शून्याला शून्य, मग आपलं उत्तर काय आलं? 20. हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? दादाभाई नौरोजी यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. केव्हा? तर 1851 मध्ये हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. इथं गांधीजींचं नाव आलं आहे, त्यांच्या संबंधीही लक्षात ठेवा. नवजीवन हे त्यांचं होतं एक वर्तमानपत्र, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झालेली होती, बरोबर. एक ब्रिटिश होते. आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झालेली होती. कुठे? पहिलं त्याचं अधिवेशन होतं तर मुंबईला. किती प्रतिनिधी आलेले होते? तर 72 प्रतिनिधी आलेले होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचं आहे, चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तुम्हाला माहीतच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह केलेला होता 1928 मध्ये. 27-28च्या काळामध्ये चवदार तळे सत्याग्रह केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता महात्मा फुलेंनी कोणता सत्याग्रह केलेला होता? तर न्हाव्यांचा बंड, जे न्हावी असतात, न्हाव्यांचा बंड किंवा सत्याग्रह, बंड त्यांनीच केलेला होता. न्हाव्यांचा बंड
महात्मा फुले यांनी केलेला होता. महात्मा गांधींशी संबंधित तुम्हाला माहीतच आहे. त्याने अगोदर चंपारण येथे सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर अहमदाबादचं जे मिल होत्या, कापड मिल होत्या, तिथं सत्याग्रह केलेला होता. सुरुवातीचे 3 सत्याग्रह त्यांचे. त्यानंतर खेडा सत्याग्रह एक होता. हे सुरुवातीचे 3 सत्याग्रह गांधीजींचे. त्यानंतर असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, वैयक्तिक सत्याग्रह असेल, चलो जाव चळवळ, ह्या सर्व चळवळीचं नेतृत्व कोण केलेलं होतं? महात्मा गांधीजींनी केलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. आता किती निवडणूक आयोगाचा कलम कोणता आहे? 324. किती निवडणूक आयुक्त असतात? एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 सहाय्यक निवडणूक किंवा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात. असं 3 टोटल निवडणूक आयुक्त असतात. कलम 324 नुसार त्यांची काय केलं जाते? निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. आता पंतप्रधानांची नेमणूक कोण करतं? तर त्यांची नेमणूकसुद्धा राष्ट्रपती करतात. कोण असतो पंतप्रधान? ज्याला लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा भेटलेल्या असतात त्या पक्षाचा प्रमुख किंवा पक्षाकडून नियुक्त केलेला एक उमेदवार असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर यांचीसुद्धा राष्ट्रपती नेमणूक करत असतात. त्यानंतर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, सभाध्यक्ष, त्यांची नेमणूक कोण करतं? तर लोकसभेतील सदस्यांकडूनच यांची नेमणूक होत असते. बरोबर. त्यानंतर पुढचं आहे ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ग्राहक संरक्षण कायदा 1986चा आहे. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न आहे. चालू घडामोडीतला प्रश्न. त्याचं 2019 मध्ये सुधारणा कायदा विधेयक मांडलेलं आहे. सुधारणा कायदा विधेयक मांडलेलं आहे आणि ते आत्ता पास झाले आणि त्याच्यामुळं तुम्हाला हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचं आता एक मॅथचा प्रश्न आलेला आहे बघा. एका सायकलच्या दुकानात, एक सायकलचं दुकान आहे, तिथं काही 2 चाकी असलेल्या सायकल आहेत आणि काही 3 चाकीच्या सायकली आहेत आणि त्यांचे हँडल किती असतात? प्रत्येक सायकलला एकच हँडल आहे. काही सायकली 2 चाकी आहेत, काही 3 चाकी सायकली आहेत. बरोबर. आणि हँडल जर तुम्ही मोजलात तर 40 येतात. म्हणजे टोटल सायकलची संख्या किती आहे? 40 आहे. आणि त्याचे चाके मोजलात तर 104 होतात. चाकं 104 आहेत. म्हणजे 2 चाकीचे 2 चाकं आणि 3 चाकीचे काय तर 3 चाकं. असं चाकं जर मोजलात तर तुम्ही किती होतात? 104 चाकं. आणि हँडल मोजलात तर 40 होतात. तर त्यापैकी प्रश्न काय विचारला? 2 चाकी आणि 3 चाकी सायकलची अनुक्रमे संख्या किती? म्हणजे अगोदर 2 चाकीचं सांगा, नंतर 3 चाकीचं सांगा असं म्हणलेलं आहे. आता याचं एक्सप्लेनेशन कसं तयार करायचं बघा. पहिलं 2 चाकीवाल्या अधिक 3 चाकीवाल्या, अशा टोटल. आता हे चाकांची संख्या होणार आहे. 2 चाकी आणि 3 चाकी मिळून टोटल किती संख्या होणार आहे? 104. त्याच्यानंतर हँडल 2 चाकीचे आणि 3 चाकीचे. असं हँडल जर विचार केला तर किती आहेत? 40 हँडल आहेत. म्हणजे उत्तर कसं काढायचं? तर असं हे म्हणजे एक समान समीकरण आहे. तर ह्याला 2 न गुणा, कारण हे एकाचं जे संख्या पद असतं ते समान करायचं असतं. 2 न जर गुणलं खालच्याला तर हे काय होईल? 2 दुचाकी, 2 3 चाकी आणि ह्याचं किती होतील? 2 न गुणलं तर 80 येईल इथं. बरोबर. 80 आलेलं आहे आता. बरोबर. आता मग ह्याचं कसं झालं? हे 2 आपण ह्याची काय करू? वजाबाकी करू. 2 मधून 2 गेले काय? 0 राहील. 3 मधनं 2 गेले तर काय होणार आहे? तर एकच 3 राहणार आहे. म्हणजे एकच टी, कोणताही आकडा आपण घेऊ शकतो. त्यानंतर 80 मधनं 104 मधनं 80 गेले तर किती राहिले? 24 राहिले. म्हणजे 3 चाकी असलेल्या, म्हणजे 3 चाकी असलेल्या किती संख्या आहेत? तर त्या 24 आहेत. म्हणजे 3 चाकीच्या 24 असतील तर 40 मधनं तुम्हाला 24 वजा केलं तर किती येईल? 16 येतील. 2 चाकी 16 आणि 3 चाकी 24 असं तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन आणि उत्तर काढता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे बघा. याचं कसं? 5 9 किती होतात? 45. 5 9 45. त्याला उलटं करा, किती होईल? 54 होईल. बरोबर. त्याचं उलटं केलेलं आहे. 45ला उलटं लिहिलं तर काय होईल? 54. त्यानंतर
7 चौक 28, हे 28 येतं, ह्याला उलटं लिहिल्यावर किती होईल 82. त्याचप्रमाणे 8 9 72, म्हणजे तुम्ही 72 इथं डायरेक्ट उत्तर दिलं आहे कारण तिथंच तुम्हाला लगेच चुकवण्यासाठी, तर हे उत्तर नाही तर त्याचं उलटं किती होईल 27. तर हे पहिला सुरू तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरातील जे राज्य राखीव पोलीस बल आहे SRPF, कारण तुम्ही कोल्हापूर बँड्समनचा पेपर देत आहे त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची तुम्हाला नॉलेज पाहिजेच, त्यासाठी त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. तर त्या SRPFचा नंबर किती आहे का गट क्रमांक किती आहे, तर गट क्रमांक आहे 16. आता 11 कोणाचा आहे, तर हा नवी मुंबईचा आहे, नवी मुंबईचा 11 येतो. 13 कुठला आहे, तर 13 नागपूर आहे. 14 कोणता आहे, तर 14 औरंगाबाद आहे. बरोबर, जे तुम्हाला इथं त्याचे उत्तरं भेटलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. मग सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, तर त्याला विग्रह म्हणतात. पहिलाच शब्द आहे. एक सामासिक शब्द आहे, समास प्रश्न खूप आले आहेत समासावरती. सामासिक शब्दाचा विग्रह करून, बरोबर, ने आन हा आपल्याला सामासिक शब्द विचारलेला होता. याचा विग्रह करून काय आपतो, ने आणि आन असं त्याचा विग्रह करतो. हा जो विग्रह सामासिक शब्दाची आपण जे फोड केली याला काय म्हणलं जातं, विग्रह म्हणलं जातं. मग याचं उत्तर किती 1 आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, 8.5 किलोग्राम खजुराच्या 8.5 किलोग्राम काय आहे आपल्याकडे खजूर आहे तुमच्याकडे, त्याच्या म्हणजे 250 ग्रॅमचं एक पॉकेट, अशा किती पिशव्या तयार होतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आता तुम्हाला 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतं मित्रांनो, तर 1000 ग्रॅम असतं. बरोबर, मग आपल्याकडे किती आहे 8.5 किलो, तर किती ग्रॅम झालं मग आपलं 8,500 ग्रॅम झालेलं आहे. 8,500 ग्रॅम आपल्याला किती हजाराच्या पिशव्या बनवायच्या, कितीशेच्या, तर आपल्याला 250ची एक पिशवी बनवायची आहे. 250ची एक पिशवी तुम्ही बनवलात. मग आता ह्याचं कसं, शून्यला शून्य काटलं, एक आहे 25 × 25, 25 त्रिक किती 75, उरले किती 10, 25 चौक 100. मग उत्तर किती आलं तुमचं 34, ह्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक 42 मीटर लांबीचं कापड आहे. हे 42 मीटर लांबीचं कापड असं समजा, तिचे 6 ठिकाणी कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटरचा होईल. हे किती 42 मीटरचा आहे, तर तुम्हाला 6 ठिकाणी अगोदर काय करायचं, कापायचं. 1 2 3 4 5 6, 6 ठिकाणी कापलात. त्याचे तुकडे किती झाले, एक तुकडा झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 7 तुकडे झालेले आहेत. 42 मीटरचे जर 7 तुकडे झाले तर किती मीटरचा एक एक तुकडा होईल, तर 7 × 7 आणि 7 सख्खम 42, म्हणजे 6 मीटरचा एक तुकडा होईल. तुम्ही इथं काय चूक केली असती, तर 42/6 बरोबर 7, तुला पहिलंच उत्तर विचारलेलं असतं, दिलेलं होतं, म्हणून ते तुमचं चुकलं असतं. तर हे तुमचं चुकीचं पद्धत होती. एक आपल्याला जितकं सांगितलेलं तितकं करायचं. तुकडे जर तुम्ही 6 पाडत असाल तर तिचे भाग किती होतील, 7 होतील. असं 1+ भाग असतो. आता बघा दुसरं एक आहे, श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट त्याच्याकडे काय आहेत, कोंबड्या आहेत. बरोबर, बकऱ्याच्या दुप्पट काय असतात, त्याच्याकडे कोंबड्या आहेत आणि त्या सर्वांचे एकूण पाय जर विचार केला तर किती आहेत, 96 पाय आहेत. तर श्यामकडे कोंबड्या किती, बकऱ्यांना किती पाय असतात, 4, आणि कोंबड्यांना किती असतात, 2. मग ह्या पायांची जर बेरीज केली तर किती आले, तर 96 येत आहे. आता आपण कसं सोडवायचं, 4 पायाच्या बकऱ्या ह्याचे एकूण पाय होतील आणि 2 पायाचे काय असतात, कोंबडे, म्हणजे टोटल पाय किती आहेत, 96 पाय आहेत. आपल्याला इथं काय सांगितलं आहे, त्याच्याकडे जेवढ्या बकऱ्या आहेत, बकऱ्या जर तुम्ही काय केलं, एक बकरी बरं जर तुम्ही x मानलं, x समजला, x आहेत, आणि कोंबड्या किती आहेत, कोंबड्या बकऱ्यांच्या दुप्पट आहेत, म्हणजेच कोंबड्याबरोबर किती होतील, 2x इतकी संख्या कशाची होईल, कोंबड्याची होईल. मग आता इथं काय करा, बकऱ्याच्या ठिकाणी बच्या ठिकाणी x आहे, म्हणजे 4x म्हणजे बकऱ्या झाल्या. बरोबर,
हे कोंबड्या किती आहेत? 2x म्हणजे कोंबड्याची संख्या होते. 2 गुणिले 2x बरोबर किती होणार आहे तुमचे? 96 होणार आहेत. त्यानंतर आता बघा पुढे ह्याचे किती कसं होईल त्याचं पूर्ण? 4x अधिक हे बेदोन्ही 4, 4x बरोबर 96. 4 आणि 4 किती झाले? 8x बरोबर 96. म्हणजे x बरोबर किती झालं? 96 भागिले 8. 8 एक 8, 12 8 96 असं काय झालं? x म्हणजे तुमच्या किती झाल्यात? 12 आणि x काय आहे? तुमच्या बकऱ्या. मग तुम्हाला प्रश्न काय विचारले? कोंबड्या. आणि 2x म्हणजे काय आहेत? तुमच्या कोंबड्या. 12 गुणिले 2 24 तुमच्या काय येणार आहेत? 24 काय तुमच्या कोंबड्या आहेत. x 12 म्हणजे तुमच्या बकऱ्या आल्या आणि 2x म्हणजे तुम्ही काय म्हणतात? कोंबड्या. तर 12 दोन्ही 24 हे तुमचं काय आलं? उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 10 जानेवारीला जर सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल? आता 10 जानेवारीपासून किती दिवस आहेत पुढे? 22 - 10 म्हणजे किती दिवस राहिले? 12 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. म्हणजे जे 12 दिवसाचं सांगायचं आहे. 12 भागिले किती? 7. 7 एक 7, 7 एक 7 होतात. बाकी किती उरते? 5. मग 5 दिवस पुढचा वार घ्यायचा. सोमवारनंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे 5वा कोणता येणार आहे? शनिवार. आणि याचं उत्तर आहे 1. त्यानंतर तुम्हाला इथं बोर्डमास पद्धतीचा वापर केलेला आहे. बोर्डमास पद्धतीचा वापर करून हे प्रश्न सोडवलेला आहे. अगोदर काय येतं? गुणाकार. अगोदर ब्रॅकेट असतं म्हणजे कंस. त्याच्यानंतर ऑफ चे बघितलं जातो. त्यानंतर आपण काय करतो? भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज, त्यानंतर आपण वजाबाकी असं संख्याच्या बाबत असेल तर करतो. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला? 2 बाबी दिलेल्या आहेत. एक गुणाकार एक दिलेला आहे, वजाबाकी एक दिलेला आहे आणि गुणाकार दिलेला आहे. मग अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे? गुणाकार केलं पाहिजे. बरोबर. आता आपण काय करू? गुणाकार. गुणाकार जो केलेला आहे 18 गुणिले 14 ह्याचा गुणाकार किती येतो? 252 वजा 16 चौक 64. बरोबर. मग आता वजाबाकी करा. अगोदर गुणाकार करायचा पूर्ण संख्या मालिकेमधला, त्यानंतर आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी किती आली? 188. म्हणजे याचं उत्तर काय आलं तुमचं? 1 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर आता बघा इथं सरासरीचा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये काय? 15, 17, 16, 8 आणि के यांची सरासरी किती आहे? 13. तर इथं केची किंमत किती? आता संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 आणि ती सरासरी किती केली आहे? त्यांची सरासरी आहे 13. तर संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 15 अधिक 17 अधिक 16 अधिक 8 अधिक के भागिले काय किती संख्या आहेत? सरासरी आपण काय करतो? 5. आणि ह्याची एकूण सरासरी किती दिलेली आहे? 13. मग इकडला काय झाला? इकडं आला तर गुणाकार होईल 13 गुणिले 5 बरोबर. ह्या सर्व संख्यांची बेरीज किती होणार आहे? 56 अधिक के. मग 13 पाची 65 बरोबर 56 अधिक के. केची किंमत जर काढायचं असेल तर इथं काय आहे? 56 अधिकमध्ये आहे. इकडे गेलं तर काय येईल? वजाबाकी होईल. आणि 65मधून 56 गेले तर उरलं किती? 9. तर मग आपलं उत्तर काय आहे? 9 याचं उत्तर आहे. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे बघा. इथं पण तुम्ही बोर्ड मासचा पद्धतीचा वापर करा. अगोदर काय करताय तुम्ही? वर्ग काढताय, त्याच्यानंतर बेरीज आहे, त्यानंतर वजाबाकी. 144 12चा वर्ग, त्याच्यानंतर 14चा वर्ग किती असतो? 196. ह्याची बेरीज किती झाली? 9चा वर्ग किती आहे? 9 9 81. आता ह्या दोघांची बेरीज किती होईल? 340. आणि याच्यातनं वजा केलं 9 9 81. तर उत्तर किती आलं? याचं वजाबाकी करा तुम्ही सगळेजण. 259 हिची काय झाली? वजाबाकी आली. आणि आपलं उत्तर कुठं आहे? 259 आपलं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही? तर आपला विशाळगड, सामानगड आणि रांगणा हे किल्ले कुठं आहेत? सिंहगड तुम्हाला माहीतच आहे कुठं आहे? सिंहगड पुण्यामध्ये आहे. बाकी विशाळगड, सामानगड आणि रांगणा हे जिल्हे कुठं आहे? किल्ले कुठं आहेत? तर हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा पंचगंगा व कृष्णा ह्या दोन नद्या आहेत.
पंचगंगा आणि कृष्णा या 2 नद्या यांचा संगम कोठे झालेला आहे? तर कोल्हापूरमध्ये नरसिंहवाडी येथे कोल्हापूरचा म्हणजे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम झालेला आहे. ते नरसिंहवाडी येथे आणि तिथं कोणतं मंदिर आहे? दत्ताचं तिथं मंदिर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे? तर कृष्णा नदीचा उगम तुम्हाला माहीतच आहे, महाबळेश्वर येथे. महाबळेश्वर येथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा आणि 2 कोकणातल्या नद्या, असा एकूण 5 नद्यांचा तिथे काय झालेला आहे? उगम झालेला आहे. कोयना नदीचा सुद्धा उगम हा महाबळेश्वर येथे झालेला आहे. कराडमध्ये कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे? तर कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम, आपण काय म्हणतो त्याला? प्रीतिसंगम म्हणतो, ज्यांचा कराडमध्ये संगम झालेला आहे. कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतिसंगम झालेला आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला पुढचं आहे, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा राऊतवाडी हा राधानगरी येथे आहे. राधानगरी मधील हा काय धबधबा आहे? म्हापणे हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. दूधसागर हा गोव्यामध्ये आहे. तुम्हाला माहीतच आहे आंबोली घाट कुठे येतं? आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्ग, त्याच्यामुळे तुमचं हे ऑप्शन कट जायला पाहिजे होतं. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत? तर राही सरनोबत ही नेमबाज आहे, कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे. वीर धवल खाडे हे स्विमर आहेत, स्विमिंग म्हणजे पोहणे प्रकारात. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत त्या अंजली भागवत याही नेमबाज आहेत आणि त्या मुंबईच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तेजस्विनी सावंत या नेमबाज आहेत आणि त्या कोल्हापूरच्या आहेत. तर उत्तर काय तुमचं? अंजली भागवत या कुठल्या? कोल्हापूरच्या नाहीत. त्यानंतर पुढचं आहे टोकियो ऑलिम्पिक जे आत्ताच झालेला करंटचा प्रश्न आहे. भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही? हॉकीमध्ये आपल्याला पदक भेटलेलं आहे, 3 नंबरचं कांस्य पदक भेटलं पुरुषांच्या हॉकीला. म्हणजे पुरुष हॉकीला आपल्याला काय भेटलं? कांस्य पदक भेटलेलं आहे. टेबल टेनिसमध्ये पदक भेटलं का? तर नाही, हे उत्तर आहे तुमचं. भालाफेकमध्ये तुम्हाला पाठच झाला असेल, नीरज कोण आहे? चोप्रा, ज्यांना काय भेटलं? सुवर्ण पदक. त्यानंतर पुढचं आहे बॉक्सिंगमध्ये लवलीना यांना काय? सिल्वर मेडल भेटलेलं आहे. लवलीना यांनाही भेटलेलं आहे. उत्तर तुमचं काय येतं? टेबल टेनिसमध्ये आपल्याला भेटलेलं नाही कोणतेही पदक. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? शास्त्रीय जे नाट्य किंवा डान्स आहे तो कोणता आहे? तर त्याचं उत्तर येतं तमिळनाडू. बरोबर. आता जे मणिपुरी आहे हे मणिपूरचं आहे, तुम्हाला माहीतच आहे. मणिपुरी हे मणिपूरचं आहे. आता एक राज्य आणि तुम्हाला ते पाठ असले पाहिजेत. नृत्य प्रकार कथक कुठला आहे? तर उत्तर प्रदेशचं येतं. त्याच्यानंतर कथकली हा कुठला येतो? तर हा केरळचा येतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे कुचिपुडी हा आंध्र प्रदेशामधला आहे. आणि त्यानंतर ओडिसी नावातच आहे तिच्या, ओडिसी हा ओडिसाचा आहे. बरोबर. तुम्हाला पाठ असले पाहिजेत. भरतनाट्यम तमिळनाडूचा, कथक हा यूपीचा, कथकली हा केरळचा आणि कुचिपुडी हा आंध्र प्रदेशाचा आहे. आणि मणिपूरचा मणिपुरी आहे, नावातच आहे. ओडिशाचा ओडिशी हे सेमच नावाचे आहेत. फक्त हे 3 लक्षात ठेवा. भरतनाट्यम, कथकली आणि कुचिपुडी हे परीक्षेला येतात. त्यानंतर पुढचं आहे चेरापुंजी हे कोणत्या राज्यात येतं? त्याचं उत्तर आहे मेघालय येतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं इथं काय होतं? सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक पावसाचा काय हा क्षेत्र आहे चेरापुंजी. महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाऊस कुठं भेटतं? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आंबोली. सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोलीला येतो. आणि दक्षिण भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे अगुंबे येथे दक्षिण भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो आणि जे कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे अगुंबे. त्यानंतर पुढचं आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कुठे आहे? तुम्ही परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातली देत आहे, तर ह्याचं उत्तरसुद्धा कोल्हापूरला आहे. पुण्यामध्ये कोणतं आहे? राजा दिनकर
केळकर संग्रहालय आहे पुण्यामध्ये. मुंबईमध्ये तर खूप आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे. त्याच्यानंतर CSTचं जे CSMT म्हणजे जे आपलं रेल्वेचं तिथं आहे, CST जे ठिकाण आहे तिथंसुद्धा म्युझियम आहे. त्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरी आहे. जहांगीर आर्ट गॅलरी आहे. हे सर्व काय तर तुम्हाला त्याच्यामध्ये असलेले काय कला संग्रहालये आहेत. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिणामात मोजतात? तर तुम्हाला माहीतच आहे, वाऱ्याचा वेग नॉटमध्ये मोजला जातो. तर जूल कशाचं आहे? जूल कशाचं येतं? तर जूलच्या बाबत आहे ऊर्जेचं एक आहे. ऊर्जेचं एक आहे, एकक आहे. ऊर्जेचे एकक जूल आहे. ॲम्पियर कशाचं आहे? तर इलेक्ट्रिक करंट असतो, विद्युत धारा म्हणलं जातं, ते ॲम्पियरमध्ये मोजलं जातं. आणि वॅटमध्ये इलेक्ट्रिसिटी मोजली जाते. तर याचं उत्तर तुमचं 2 आहे. पण बाकीही तुम्हाला माहीत असले पाहिजेत म्हणून आपण घेतलेला हा पार्ट आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होतं? त्यांनी सुरू केलेले कोणते 2 वर्तमानपत्र? मराठा आणि केसरी. हे काय होते? 2 वर्तमानपत्र होते, मराठा आणि केसरी. आता जे मराठा आहे, नाव जरी मराठा असलं तरी त्याची भाषा कोणती होती? इंग्लिश. असं लक्षात ठेवायचं. नाव जरी मराठा असलं तरी त्याची भाषा इंग्लिश होती. आणि केसरी हे मराठी भाषेमध्ये वर्तमानपत्र होतं. तर तुम्हाला उत्तर काय येतं? मराठा हे वर्तमानपत्र हे इंग्लिश भाषेमध्ये होतं. आता ह्याचे संपादक कोण होते मराठाचे? तर टिळक हिचे संपादक होते. आणि केसरीचे कोण संपादक होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते. हे इतकं तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात कधी झालेली होती? 1881 मध्ये याची सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर फ्रंटियर गांधी कोणाला म्हणलं जातं? तर खान अब्दुल गफार खान, जे पाकिस्तानमधील नॉर्थ ईस्ट म्हणजे जे कुठं तर तुम्हाला जे अफगाणिस्तानच्या साईडचा जो पाकिस्तानचा पार्ट आहे, त्याला काय म्हणलं जातं? त्या भागातले हे खान अब्दुल गफार खान होते. आणि त्यांना तिथं फ्रंटियर गांधी म्हणलं जातं. त्यानंतर सरोजिनी नायडू यांना काय म्हणलं जातं? तर देशाच्या काय त्या कोकिळा आहेत. लाला लजपत राय यांना काय म्हणलं जातं? पंजाबचा काय म्हणलं जातं? सिंह म्हणलं जातं. त्यानंतर पुढचं आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिलं होतं? तर हे त्यांना जिंकण्यासाठी काय करावं लागलं होतं? युद्ध करावं लागलं होतं. आणि युद्धामध्ये काय होतात? लोक शहीद होतात. आणि शहीद झाल्यानंतरच काय भेटलं? स्वराज्य भेटलं जातं. तर ह्याचं उत्तर आहे शहीद आणि स्वराज्य. ह्याची ट्रिक काय? तर आझाद हिंद सेनेला युद्ध करून अंदमान आणि निकोबार घ्यावं लागलं होतं. युद्धामध्ये लोक काय झाले होते? शहीद झाले होते. त्यांचे सैन्य शहीद झालं होतं. आणि त्यांनी त्या घेतलेल्या प्रदेशाला काय नाव ठेवलं? तर त्यांनी नाव ठेवलं होतं शहीद आणि स्वराज्य. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी काय केली होती? बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झनचा कालावधी किती होता? 1899 ते 1905. 1905ला काय केली होती? 1905ला बंगालची फाळणी केली होती. तारीख किती आहे? 16 ऑक्टोबर काय त्याची तारीख आहे. आणि तो दिवस म्हणजे बंगालमध्ये लोकांनी काय राख्या एकमेकाला बांधून पाळलेला होता. त्यानंतर होम रूल लीगची स्थापना कुठे झाली? होती? आता होम रूल लीगच्या बाबत तुम्हाला 2-3 बाबी लक्षात ठेवा. होम रूल लीग दोन व्यक्तींनी चालू केलेली होती. एक आहे टिळक आहेत आणि दुसऱ्या ॲनी बेझंट या दोघांनी केलेलं होतं. आता लोकमान्य टिळकांचा प्रदेश कोणता होता? महाराष्ट्रात सगळीकडे, फक्त मुंबई सोडून सर्व ठिकाणी लोकमान्य टिळकांकडे होता. त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेशचा प्रदेश म्हणजे मध्य प्रांत, इथं काय होतं? तर लोकमान्य टिळकांनी होम रूल चालू केली होती. कधी?
सप्टेंबर एप्रिलमध्ये एप्रिल 1916ला एप्रिल 1916ला लोकमान्य टिळकांनी चालू केलेली होती होम रूल महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश किंवा त्यावेळेसचा मध्य प्रांत. आणि त्यांचं मुख्यालय कुठं होतं तर ते होतं बेळगावमध्ये टिळकांचं मुख्यालय होतं. हे झालं टिळकांच्या बाबतीत. आणि ॲनी बेझंट यांनी जे चालू केलेली होती होम रूल लीग ती लोकमान्य टिळकांचा एरिया सोडून इतरत्र सर्व भारतामध्ये, आणि त्यांचं मुख्यालय त्यांनी सुरुवात केलं होतं सप्टेंबर 1916ला आणि त्याचं मुख्यालय होतं आड्यार त्यावेळेचा म्हैसूर प्रांतामध्ये ते काय होतं तर त्यांचं मुख्यालय होतं. हे लक्षात ठेवा. ॲनी बेझंट आड्यार आणि लोकमान्य टिळक बेळगाव हे आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तुम्हाला पाठच आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली आहे. आणि ते कधी 24 सप्टेंबर 1962ला काय केलेलं होतं सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर एक इथं नाव आलेलं आहे महर्षी कर्वे यांच्याबाबत पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचा जन्म 1858चा होता आणि मृत्यू 1962, म्हणजे 104 वर्षाचं त्यांना काय आयुष्य लाभलेलं होतं. 104 वर्ष. त्यांना भेटलेले पुरस्कार बघा. 1955मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार भेटला होता आणि 1958मध्ये त्यांना भारतरत्न, जे परीक्षेला येऊ शकतात, भारतरत्न हा पुरस्कार भेटलेला होता. त्यानंतर एक म्हण विचारलेलं आहे पळसाला पाने 3 हे म्हण आहे तुमचे. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. प्राणी आणि त्यांच्या पिलांना काय नाव दिलं जातं. माणसांचे काय, तुम्ही तर माणूसच आहात, तुम्हाला माहिती आहे माणसांचं लेकरू. त्यानंतर हरणाचे काय असतं, हरणाचं करडू नाही तर हरणाचं काय असतो पाडस, हरणाचा पाडस किंवा शावक हे हरणाच्या पिलाला म्हणलं जातं. तुमचं उत्तर काय अयोग्य जोडी 2 आहे. तर हरणाच्या पिलाला काय म्हणलं जातात पाडस किंवा शावक म्हणलं जातं. घोडा आणि गाढवाचं जे पिलू असते त्याला शिंगरू म्हणलं जातं. त्याच्यानंतर शेळी आणि मेंढी यांच्या लेकराला कोकरू किंवा करडू म्हणतात. कोकरू किंवा करडू म्हणलं जातं. तर उत्तर काय आहे तुमचं 2 आहे उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. गांभीर्य कसं लिहितात, गा भची दुसरी वेलांटी आणि गांभीर्य, याचं 3 उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या शब्दाच्या जाती किती आहेत, शब्दाच्या जाती 8. तुम्हाला माहितीच आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सुरुवातीचे 4. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि हे काय सगळ्या शेवटचं केवल प्रयोगी अव्यय. हे शब्दाच्या किती आहेत 8 जाती आहेत टोटल. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अनेक वचन विचारलेलं आहे तुम्हाला. एक वचन अनेक वचन विचारलेलं आहे. म्हैसचं काय होतं म्हशी होतात, दुसरी वेलांटी. मगरचं मगरी होतात. चिंचाचं काय होतात, चिंचचं चिंचोका नाही तर काय होतात हे चिंचा होतात. हे तुमचं उत्तर आहे. आणि विहीरचं विहिरी. हे सर्व बरोबर आहेत आणि उत्तर काय तुमचं 3. याचं चिंचचं काय येतं चिंचा, हे उत्तर आहे. चुकीची जोडी आहे. त्यानंतर पुढचं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक विजेत्या मीराबाई चानू जे टोकियो ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक जिंकलेले आहेत कोणत्या राज्यातील आहेत तर त्या मणिपूर राज्याच्या आहेत. बरोबर. त्यांनी कशामध्ये सिल्वर मेडल म्हणजे 2 नंबरचं पदक जिंकलेलं आहे सिल्वर मेडल. तर त्यांनी वेटलिफ्टिंग भारोत्तोलन म्हणतात त्याला, भारोत्तोलनमध्ये पदक विजेती आहे. मणिपूरच्या आहेत मीराबाई चानू. त्यांनी 49 किलो, हे किलो गट पण लक्षात ठेवा, 49 किलो वजनी गटामध्ये सिल्वर पदक वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलेलं आहे. या कितव्या वेटलिफ्टिंगपटू आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते आहे तर दुसऱ्या आहेत. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरी यांनी 2000च्या जे ऑलिम्पिक झालेलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये
तिथं काय केलं होतं, कांस्य पदक जिंकलेलं होतं. आणि ह्या दुसऱ्या लेडीज आहेत ज्या भारोत्तोलनमध्ये किंवा वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकलेल्या, त्या मणिपूरच्या आहेत. आणखी एक मणिपूरचं नाव तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, त्या म्हणजे मेरी कॉम. मेरी कॉम ह्या सध्या खासदार आहेत राज्यसभेवरती, बरोबर. त्या काय बॉक्सिंग आहेत, बॉक्सिंगपटू आहेत. 6 वेळेस त्यांनी काय केलेलं आहे, जगजेतेपद त्यांना भेटलेलं आहे. आणि एक ऑलिम्पिकचं त्यांना मेडलसुद्धा आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्यांना भेटले नाही. खालीलपैकी मॅथचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. कोणत्याच संख्येने भाग जात नाही, भागाकारच करता येत नाही, ती संख्या म्हणजे मूळ संख्या. 2ला कोणत्या संख्येनं भाग जातो का, तर नाही, ही मूळ संख्या आहे. एकमेव 2 अशी संख्या जी समसंख्या आहे, एकमेव समसंख्या जिला काय केलं जातं, मूळ संख्या म्हणलं जातं. त्यानंतर पुढचं येतं 9ला भाग जातो 3नी, म्हणजे ही काय, तर मूळ संख्या नाही. 3ला भाग जात नाही कोणत्या संख्येनं, आणि 5ला भाग जात नाही, तर तुमचं उत्तर आहे 2. त्यानंतर पुढचं 25चा वर्ग किती होतो. वर्ग म्हणजे काय, 25 गुणिले 25, वर्गमूळ पाठ ठेवा 30पर्यंत, 625 त्याचं वर्ग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारलं आहे के येतात कसं, इथं लिहून ठेवायचं ABCD तुमची ABCDEFGHIJKLMNOP. आता बघा काय विचारलं इथं, H आलेला आहे. H नंतर डायरेक्ट काय, I. H नंतर लगेच I विचारलेला आहे, जे लगेच तिच्यानंतर काय त्यांनी K आलेला आहे. म्हणजे इथं 0 सोडला, काहीच सोडलं नाही, डायरेक्ट घेतलं. त्यानंतर 1 सोडून दिलं, आणि पुढचा जो आपला अल्फाबेट येतो तो K घेतलेला आहे. K नंतर त्यांनी काय केलं, N घेतलेला आहे, जे 2 सोडून N घेतलेला आहेत. NOPQRS असे येतील आपला. आता N घेतलेला आहे, त्याच्यानंतर N, आता इथं काय एकही सोडलं नाही, त्यानंतर 1 सोडलं, त्यानंतर 2 सोडले अंक, शब्द, त्याच्यानंतर अल्फाबेट, आणि त्यानंतर काय, आता 3 सोडायचं, आणि उत्तर काय येणार आहे आपलं R. अगोदर काही सोडलं नाही, त्यानंतर 1 सोडला अल्फाबेट, 2 सोडले अल्फाबेट, 3 अल्फाबेट सोडले, त्यानंतर आपलं काय येईल R, हे उत्तर येणार आहे. त्याच पद्धतीनं आणखी एक तुम्हाला इथं विचारलेलं आहे. इथं पण तुम्हाला ABCD महत्त्वाचे आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRST इथंपर्यंत आपल्याला महत्त्वाचं आहे. आता बघा A आलेलं आहे, तुम्हाला विचारलं A, एक असं आपण घेऊ, एक शब्द. पहिला प्रत्येक हे जे दिलेलं आहे त्यामधला प्रत्येक एक शब्द आपण घेऊ की तिथं काय येईल. A नंतर काय घेतलं आहे त्यांनी, B, लगेच B नंतर त्यांनी C घेतलं आहे, ABCD घेतलं आहे, आणि E घेतलं आहे. म्हणजे पहिला अंक काय येईल, आपलं शब्द काय येईल, E येणार आहे, बरोबर. आता दुसरं काय त्यांनी C, दुसरं काय घेतलं त्यांनी, दुसरं बघा CEGI. C एक सोडलं, E घेतलं आहे, त्याच्यानंतर 1 सोडून G घेतलं आहे, त्यानंतर 1 सोडून I घेतलं आहे. आपण पण 1 सोडून काय करायचं, K घ्यायचं. E आणि K काय आपलं उत्तर आलं, आणि उत्तर काय आहे, E आणि K 3 नंबरचं उत्तर आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकता. त्यानंतर पुढचं आहे, खालीलपैकी कोणते समूहवाचक नाही. खालीलपैकी कोणता शब्द हा समूहवाचक शब्द नाही असं विचारलं आहे. कळप हा काय प्राण्यांचा किंवा कळप असतो. वर्ग म्हणजे पूर्ण एखादा जाती किंवा कशाचाही वर्ग असू शकतो. सैन्य, आपण पूर्ण सैन्याला, हा सुद्धा समूहवाचक शब्द आहे. नदी ही फक्त एकवचन शब्द आहे, विशिष्ट बाबच आपल्याला लक्षात येते. म्हणजे याचं उत्तर काय तुमचं 4 उत्तर आहे. त्यानंतर पुढचं आहे, 2 वस्तूमधील साम्य आणि सारखेपणा यांचं वर्णन केलं जातं असं कोणता अलंकार आहे. 2 वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा, तर त्याचं उपमा
उपमा ह्या अलंकारामध्ये काय केलं जातं, दोन वस्तूमधील जे साम्य सारखेपणा आहे त्याचं वर्णन केलं जातं. ह्याचं सगळ्यात मस्त उदाहरण म्हणजे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. खुराड्या कबुतराचा आणि मुंबईमधली घरं हे काय समान आहेत असं आपण काय उपमामध्ये म्हणलं जातं. यमकमध्ये काय केलं जातं, यमक जुळवला जातो. शब्दांचा यमक असेल, कविता वगैरे असतात त्या यमक जुळवून असतात. आणि उत्प्रेक्षा म्हणजे काय केली जाते, हे पण सारखेपणा तुलनाच केली जाते, पण याच्यामध्ये कल्पना असते. कल्पना असते उत्प्रेक्षामध्ये. त्यानंतर पुढचं आहे मी पत्र लिहीन. पत्र लिहिलं आहे का, ह्याच्यातला काळ ओळखायचा आहे. तर काळ कोणता आहे, भविष्य काळ आहे. मी पत्र लिहीन, आणखी लिहायची क्रिया व्हायची आहे. वर्तमान काळामध्ये काय येतं, मी पत्र लिहिलं, मी लिहिलो आणि लिहीन हे भूतकाळामध्ये येणारं आहे. त्याच्यानंतर एक बकेट भरण्यास काय 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बकेट भरतील. एक बकेट भरायला किती लागतात, 15 सेकंद, तर 10 मिनिटामध्ये किती बकेट भरतील. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. बरोबर. इथं तुम्हाला किती मिनिट सांगितलेले आहेत, 10 मिनिट, तर किती सेकंद झाले, 600 सेकंद. म्हणजे तुमच्याकडे किती 600 सेकंद आहेत. आणि एक बकेट भरण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, 15 सेकंद लागतात. तर किती बकेट भरतील, 15 × 15, 15 × 60 आणि हे झालं 40, म्हणजेच 40 बकेट भरतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा 55 नंबरचा. यामध्ये साधा सिंपल गुणाकार दिलेला आहे. 327 गुणिले काय केलेलं आहे, 92. ते साधा येते. 2 × 7 = 14, 1 हातच्याला आला. त्यानंतर 2 × 2 = 4 आणि 1 = 5. त्यानंतर 3 × 2 = 6, बरोबर, 654 अधिक. त्यानंतर येतं 7 × 9 = 63, 7 हातच्याला आला. 7 × 9 = 2 = 18, 6 × 8 = 24, हातच्याले 2. त्याच्यानंतर 9 × 3 = 27 आणि 2 = 29 हे आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं 4 ला 4 आलं, 5 आणि 3 = 8. त्यानंतर 6 आणि 4 झाला 0, हातच्याला 1, 10, हातच्याला 1, म्हणजे 3084 तुमचं काय आलं, उत्तर आहे. आणि उत्तर एकच तुमचं बरोबर आलेलं. आता भाषेचे पुढचा प्रश्न आहे, भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत. तर मुख्य प्रकार 2 आहेत. एक येतं काय असतं, शब्द अलंकार आणि दुसरा असतं अर्थ अलंकार. हे भाषेचे काय मुख्य 2 प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि एक दुसरा अर्थ अलंकार. त्यानंतर पुढचा सेम गुणाकाराचा आहे. याच्यामध्ये ट्रिक काय, तुमचं जे 9 आणि 9 2 गुणाकार केलेले आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये बघा 1177 गुणिले 99. आता याच्यामध्ये ह्याचे जे गुणाकार येईल तोच ह्याचा असणार आहे. इथं किती येणार आहे, 7 × 9 = 63, 7 × 9 = 63 आणि 9 = 6, 9 × 1 = 9 आणि 6 = 15, हातच्याला 1, 9 × 1 = 9 आणि 10, बरोबर, 10,593. अधिकचे चिन्ह, 9 आकडा सेम आहे म्हणून तुमचा गुणाकार सारखा सेम येणार आहे. जशाच तसं लिहून घ्यायचं. 3, 9, 5, 0 आणि 1. याची बेरीज किती होईल, 3, 6, 12ला 2, हातच्याला 1, 15, हातच्याला 1, 6, 1, 11. 1,16,503 उत्तर तुमचं बरोबर आहे. 1,16,523 काय आलं तुमचं उत्तर आलेलं आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की हे 100चं मायनस करता येतं. 100चं हे काय करायचं, 11,700. जर 100 केलं तर तुम्हाला काय येणार आहे, तिथं 2 शून्य येणार आहेत, बरोबर. मग ह्याच्यातनं तुम्ही काय करायचं, मायनस किती करायचं, 1177. ह्याच्यातनं जर मायनस केलात तर तुमचं उत्तर येणार आहे. हे पण एक दुसरी ट्रिक त्याच्या बाबतीत येते. त्यानंतर आता पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, वर्तुळाच्या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात. हे वर्तुळ आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि ही वर्तुळावरची रेषा, ह्या दोघांना जोडणाऱ्याला काय म्हणलं जातं, तर याला त्रिज्या म्हणली जाते, बरोबर. आणि हा पूर्ण असा जर सरळ रेषा असेल
तर याला काय म्हटलं जातो, व्यास. आणि ह्याला काय म्हटलं जातं, परीघ. हे पूर्ण जो गोल असतो त्याला काय म्हटलं जातं, परीघ म्हटलं जातं. तर तुमचं उत्तर काय आहे, त्रिज्या. कोणाचा जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राजीव गांधी यांचा जन्मदिवस किती आहे, 20 ऑगस्ट. हा काय, तर सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. आता सगळ्यांचे जन्मदिवस असं माहीत असले पाहिजेत. पंडित जवाहरलाल नेहरूंचा 14 काय असतो, नोव्हेंबर, जो तुम्ही काय म्हणून साजरा करतात, तर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर महात्मा गांधीजींचा 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हिंसाविरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर येन हे कोणत्या देशाचं चलन आहे? तर हे जपानचं चलन आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ब्रिटनचं कोणतं आहे, पाऊंड. पाऊंड स्टर्लिंग हे ब्रिटनचं आहे. चीनचं रेनमिनबी हे आहे. कोरियाचं कोणतं, कोरियन येन हे त्यांचं चलन आहे. त्यानंतर महत्त्वाचं तुमचं डॉलर कोणाचं आहे, USAचं म्हणजे अमेरिकेचं. आणि युरो हे युरोपियन युनियनचं चलन आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय तुम्हाला, जागतिक आरोग्य संघटना चं मुख्यालय, एक मिनिट, मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. स्थापना 7 एप्रिल 1948 झालेली आहे. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन किंवा असा साजरा केला जातो. न्यूयॉर्कमध्ये कोणतं आहे, युनायटेड नेशन याचं मुख्यालय कुठं आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे. वॉशिंग्टन DC मध्ये कोणते, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, बरोबर, IMF आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांचं ह्या दोघांचं मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं, भारताच्या सर्व संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे काय असतात, सर्व संरक्षण दलाचे प्रमुख असतात. उत्तर सोपं आहे, ते तुम्हाला येतं. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानंतर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहे? तर 4 सभा भरवणे बंधनकारक आहे. ती केव्हा केव्हा असतात? एक 26 जानेवारीला, त्यानंतर 1 मे रोजी, त्यानंतर दुसरं 15 ऑगस्ट रोजी, त्यानंतर तिसरी सभा असते 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर अशा 4 तारखांना सभा घ्याव्याच लागतात ग्रामसभेला. त्याच्या व्यतिरिक्त ते अतिरिक्त सभा घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला इथं दशांश अपूर्णांकाचं पार्ट विचारलेलं आहे. इथं पॉईंट 468.3251 असं विचारलेलं आहे. इथं पॉईंट आहे. पॉईंटच्या नंतर काय तुमचं 5 3 नंबरला आलेलं आहे. 5 गुणिले 10चा कितव्या नंबरला आहे इथं? तर 3ऱ्या नंबरला, म्हणून -3 मध्ये येतं. उत्तर तुमचं 2 आहे. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तुम्हाला आता कोल्हापूरची परीक्षा देत आहे त्यामुळे ते महत्त्वाचं असलं पाहिजे. तर शिराळा तालुक्यामध्ये खिद्रापूर हे देवस्थान आहे. त्यानंतर कोल्हापूरमधील जो नवीन राजवाडा आहे तो केव्हा अस्तित्वात आला किंवा केव्हा बांधून पूर्ण झाला? तर 1884 मध्ये तो बांधून पूर्ण झालेला आहे. त्यानंतर हे तुम्हाला तिरकस गुणाकार केलेला आहे असं आलं ना, तर तिरकस गुणाकार करायचं, एक्सची किंमत निघून जाते. बघा इथं आता तिरकस गुणाकार 12 गुणिले 135 भागिले किती आलं? 45, बरोबर काय येतं? एक्सची किंमत. इथं काय येणार आहे आता? 45 एक्क 45 किंवा 15 पण भागावू शकता. 15 त्रिक 45, 15 9 35.
3 × 3 3 त्रिक 9, 12 × 3 म्हणजे 12 त्रिक 36, म्हणजे तुमचं 3 उत्तर आलेलं आहे. ते एक्सची किंमत किती येईल? 3. त्याच्यानंतर भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण? पूर्वी कोण होते? पियुष गोयल, परंतु 6 जून 2021 पासनं कोण आले आहेत? अश्विन वैष्णव हे काय नवीन रेल्वे मंत्री झालेले आहेत. त्यानंतर आता इथं बघा काय केलेलं आहे? 3चा वर्ग आणि 5चा वर्ग. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, म्हणजे ह्याचं किती येईल? 34. ह्याचं एकूण बेरीज येणार आहे. त्यानंतर 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49, ह्याची बेरीज किती आलेली आहे? 74. त्यानंतर 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 9 9 81, मग ह्याचं किती होईल? 9 आणि 1 10ला 0, हातच्याला 1, 9 8 8 4 12 आणि 13, ते 130 ह्याचं काय येणार आहे? तुम्हाला उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? न्यूजमध्ये खूपच होतं. तुम्ही डोसच्या बाबतीत, कोविशिल्डच्या बाबतीत तुम्ही पाहता सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटचे CEO कोण आहेत? आदर पुनावाला. त्याच्यानंतर विप्रो ही कंपनी कशाची आहे? इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या ह्याच्यातली कंपनी आहे आणि तिचे संस्थापक कोण आहेत? आजिम प्रेमजी. लक्षात ठेवा, जे दानशूर व्यक्तीमध्ये गणले जातात आणि ते परीक्षेला येऊ शकतात. जिची विप्रोची स्थापना 1945ला झालेली आहे. त्यानंतर भारत बायोटेक कोवॅक्सिन जे चालू केलेली आहे, कोवॅक्सिन ती बायोटेकची आहे. ते 1996ला स्थापना आहे आणि ते संस्थापक कोण आहेत? कृष्णा इला हे भारत बायोटेकचे संस्थापक आहेत. आणि इन्फोसिस ही सुद्धा म्हणजे IT कंपनी आहे. हिची स्थापना 1981 मध्ये झालेली आहे आणि तिचे सध्याचे CEO कोण आहेत? साहिल पारेख हे त्याचे CEO आहेत आणि फाउंडर खूप जण आहेत त्याच्यामध्ये. महत्त्वाचं नाव म्हणजे नारायण मूर्ती हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्याच्याशी संबंधित. त्याच्यानंतर बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर तो बेरीबेरी ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. अ जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा होतो अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं स्कर्वी होते, आणि ड जीवनसत्वाच्या आजारामुळे हाडे कमकुवत होतात. त्याचा इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर इन्सुलिन कुठं तयार होतं? स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं. त्याच्यानंतर यकृतामध्ये काय तयार होतं? तर पित्त तयार होतं. यकृतामध्ये पित्त तयार होतं. मूत्रपिंडामध्ये मूत्राशय असतं, ते तयार होत असतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही? पेंच हे कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. रणथंबोर हे राजस्थानमध्ये येतं. त्याच्यानंतर मेळघाट हे अमरावतीमध्ये आहे आणि ताडोबा हे चंद्रपूरमध्ये आहे. म्हणजे कोणतं नाही महाराष्ट्रामध्ये? रणथंबोर. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आणखी कुठे व्याघ्र प्रकल्प आहेत ते पण तुम्हाला माहीत असले पाहिजेत. व्याघ्र प्रकल्प एक म्हटलं पेंच नागपूरमध्ये आहे. त्यानंतर एक आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्यामध्ये आहे. बरोबर. त्यानंतर मेळघाट अमरावतीमध्ये तुम्हाला माहीतच आहे. चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे. त्यानंतर नवेगाव गोंदियामध्ये आहे. बरोबर. त्याच्यानंतर 6 आहेत. 1 2 3 4 5 6वा कोणता आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, जो कोणत्या 4 जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी ह्या 4 जिल्ह्यामध्ये त्याचा काय झालेला आहे? विस्तार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा हेमलकसा तुम्हाला माहीतच आहे. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात येतं? तर ते आहे गडचिरोली. आणि तिथले कोण महत्त्वाचे आहेत? डॉक्टर प्रकाश बाबा आमटे
हे महत्त्वाचे आहे. तिथं कोणता प्रकल्प आहे? लोकबिरादरी प्रकल्प, तिथला महत्त्वाचा तो प्रकल्प आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई, जे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. त्याच्यानंतर माझं स्वतःचं ह्या संस्थेमध्ये सिलेक्शन झालं होतं SIDमध्ये. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात येते? तर ती पुण्यामध्ये आहे. SIDचं इथं काय ट्रेनिंग होत असतं. इंद्रावती ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याची सीमा निश्चित करते? तर ती छत्तीसगडची सीमा निश्चित करते. आणि ही नदी कोणाची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची ही उपनदी आहे. त्याच्यानंतर पुढचं, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे? तर C60 हे जे आहे ते नक्षलवाद्यांच्या मुकाबल्यासाठी बनवलेलं आहे. फोर्स वनची स्थापना मुंबईमध्ये दहशतवादी विरोधी पथकासाठी, म्हणजे दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या विरोधासाठी फोर्स वनची स्थापना केलेली आहे. आणि QRT क्विक रिस्पॉन्स टीम म्हणलं जातं QRTला. आणि ही दंगे आणि अचानक काही जर एखादी बाब उद्भवली तर त्याच्या विरोधातलं हे QRT पथक आहे. ते प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी असतं. त्यानंतर पुढचं आहे, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो. बरोबर, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणलं जातं? सामासिक शब्द म्हणलं जातं. समासामध्ये काय केलं जातं? फक्त समास म्हणजे एकत्र करणे, त्याचा अर्थ होतो एकत्र करणे. आणि ते एकत्र करण्यातून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतो आपण. त्यानंतर पुढचं आहे, खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? सामान्य नाम कोणतं? मुलगा हे एका ग्रुपला दिलेलं आहे. रामा, गंगा आणि भारत. खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? हे सामान्य नाम येतं. आणि हे रामा, गंगा आणि भारत हे विशेष नामे आहेत. म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती तुम्हाला दिसते. नामाचे किती प्रकार आहेत? नामाचे 3 प्रकार आहेत. एक सामान्य नाम, दुसरं विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम. म्हणजे त्यातलं सामान्य नाम म्हणजे गटाला दिलं जातं. विशेष नाम हे विशिष्ट व्यक्तीला दिलं जातं किंवा विशिष्ट घटकाला देतं. भाववाचक हे भावनांस्वरूपात तुमच्या असतात. त्याच्यानंतर पुढचं आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. कडू, सुंदर, हुशार आणि पोट हे काय आहेत? विशेषणे आहेत. आणि पोट हे अवयवाचं नाव आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा आहे तो, पुढील म्हण पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा. याचं काय? असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा हे येतं. आता तुम्हाला इथं शिकवल्याप्रमाणेच काय केलं जातं? तिरकस इथं गुणाकार तिरकस करून टाकायचं. तेव्हा प्रश्नाच्या ठिकाणचं काय येतं? तुम्हाला उत्तर येतं. 5 × 30 / 6 बरोबर तुम्हाला प्रश्नाच्या ठिकाणची वस्तू किंवा प्रश्नाच्या ठिकाणची संख्या येईल. 6 × 6 6 × 5 = 30 आणि 5 × 5 = 25 हे तुमचं काय आलं? उत्तर आलेलं आहे. त्यानंतर दाल सरोवर कोणत्या राज्यात येतं? दल सरोवर माहीत आहे तुम्हाला कुठं? जम्मू काश्मीर राज्यात आहे. राजस्थानमधलं तुम्हाला माहीत आहे ना सांभर सरोवर. हे काय? भूमी अंतर्गत भागामध्ये असलेलं खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर. आरोग्य विद्यापीठ कुठं आहे? नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठ आहे. प्रत्येक सिटीमधले विद्यापीठं पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढचं आहे, राज्यसभेत सदस्य संख्या किती असते राज्यसभेची? तर 250 सदस्य संख्या असते. महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? महाराष्ट्राचे 19 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. सर्वाधिक सदस्य UP मधून येतात, ते किती? 31. त्यासोबतच लोकसभेमध्ये किती सदस्य असतात? 552 जास्तीत जास्त. सध्या 545 आहेत. सर्वाधिक सदस्य UP मधून लोकसभेवरती पण जातात, ते 80. आणि महाराष्ट्रातून किती? तर महाराष्ट्रातून 48 सदस्य निवडून दिले जातात. त्यानंतर पुढचं आहे, सर्वात मोठा ग्रह कोणता? सर्वात मोठा ग्रह कोणता हे प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला येतं बघा, एक मिनिट, पूर्ण दिसेल तुम्हाला. हे सर्वात मोठा ग्रह आपण कोणता म्हणतो? गुरु हा सगळ्यात मोठा आहे. त्यालाच काय म्हणलं जातं? बृहस्पती सुद्धा म्हणलं जातं. बुधाचं काय वैशिष्ट्य आहे? बुध ग्रहाचं
सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा. शुक्राचं काय वैशिष्ट्य? ती पृथ्वीची बहीण म्हणली जाते. पृथ्वीची बहीण शुक्राला म्हणलं जातं. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942ला चले जाव चळवळ सुरू झालेली आहे. 1940ला सुरू झालेली वैयक्तिक सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रह पहिले कोण होते? विनोबा भावे पहिले वैयक्तिक सत्याग्रह करणारे होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनामध्ये झाली होती? सुरतच्या अधिवेशनामध्ये 1907 साली फूट झालेली होती. आणि ऐक्य कधी झालं? लखनौमध्ये 1916च्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये ऐक्य झालेलं होतं झाल आणि मवाळ गटामध्ये. त्यानंतर मादाम कामा भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला होता? तर स्टुटगार्ड या जर्मन येथे भरलेल्या जे समाजवादाची परिषद भरली होती तिथे त्यांनी काय केलं होतं? आपलं भारताचा ध्वज फडकावलेला होता. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोण केलेलं होतं? सरोजिनी नायडू यांनी. जी आपली सविनय कायदेभंग जी चळवळ होती त्याच्यामध्ये धारासना सत्याग्रहाचं काम कोण केलं होतं किंवा नेतृत्व? सरोजिनी नायडू यांनी. कुर्बान हुसेन हे सोलापूरमध्ये याच म्हणजे सविनय कायदेभंगामध्ये फाशी दिलेले कुर्बान हुसेन एक व्यक्ती आहेत. त्यानंतर पाक्षिक हे केव्हा? तर 15 दिवसाला जे प्रकाशित केलं जातं त्याला काय म्हणतात? पाक्षिक म्हणतात. 7 दिवसाला प्रकाशित केलं जातं त्याला काय म्हणतात? साप्ताहिक. आणि महिन्याला प्रकाशित केलं जातं किंवा 30 दिवसाला तर त्या आपण काय म्हणतो? मासिक. त्या 6 महिन्याला प्रकाशित केलं जातं सहामाही. आणि वर्षाला प्रकाशित केलं जातं वार्षिकी. बरोबर? हे तुमचे हे प्रकाशित होणारे कालावधी आहेत. त्याच्यानंतर कोणाच्या पिलास बछडा म्हणला जातो? कोणा छावाचा काय असतो? बछडा. घोडा आणि गाढवाचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. घोडा आणि गाढवाच्याला सिंगरू. हत्तीच्या पिलाला काय म्हणतात? पिल्लूच म्हणलं जातं. हत्तीच्याला पिल्लूच म्हणलं जातं. सिंहाच्याला काय म्हणलं जातं? छावा. सिंहाचा छावा, वाघाचा बछडा. त्याच्यानंतर खाली विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या पिल्लास शावक म्हणतात? कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात? तर तुम्हाला सांगितलेलं होतं हरिण. हरिणाच्या पिल्लाला काय म्हणलं जातं? शावक म्हणलं जातं. गाईचं काय असतं? वासरू. मांजराचं पिल्लूच असतं. आणि शेळीचं काय असतं? शेळी आणि मेंढीचं कोरकू किंवा करडू आपण म्हणतो. त्यानंतर पुढचं आहे काय सुंदर देखावा आहे हा? काय सुंदर देखावा आहे हा? ह्याच्यात नाम कोणते विचारले? काय सुंदर देखावा आहे हा? काय बघताय तुम्ही? कशाचं म्हणजे उल्लेख करताय? तर देखावा. देवासमोरचा वगैरे काय असतो? आपण गणपती समोरचा वगैरे देखावा असतो. काय सुंदर काय सुंदर हे काय विशेषण आहेत. देखावा आहे हा, तर नाम याच्यातलं आहे देखावा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे काय आहे? सर्वनाम. जया तया हे काय? तर सर्वनाम. विशेषण साधित किंवा तुलनात्मक सर्वनाम सुद्धा म्हणलं जातं. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द आधुनिक आहे. आधुनिक काय असतं? आधुनिक. तुम्ही कंटिन्यू वाचत असता आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामधलं काय असतं? आ असतं. नसतं तर आ असतं. पुढील वाक्य पूर्ण करा. हाडाचे डॅश डॅश करणे. हाडाचे काढे करणे. हाडाचे काढी करणे हे म्हण सुद्धा आहे. जे तुम्हाला कसा वाटला याबद्दल म्हणजे पेपरचं डिस्कशन विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यानंतर सर्व ज्या तुम्हाला बॅट्समनचा झालेला आहे पोलीस भरतीतलं सर्व तुमच्यासाठी एक्सप्लेनेशन येईलच. आपल्या चॅनलवरती विविध तुम्हाला फायदेशीर असे व्हिडिओ पण येतील. ते व्हिडिओ पहा, मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ पण तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. तुमचे जे चॅनल्स असतील, ग्रुप्स असतील, तुमच्या मित्र परिवार असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमचं व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, तिथं तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांना याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.